या ठिकाणावरून बघा कसा दिसतो परिसर. हा इकडे हर्सूलचा तलाव आहे बघा. आपण आलो आता जवळ वर मंदिर आहे. बघा आपण अगदी मंदिराच्या जवळ आहोत आता. इथून कसं दृश्य दिसतं ते बघा. मकबरा, ही टाकी इथली पारसिंगपुरामधली, आणि हे गणेश टेकडी आपली. बघा आपण आता डायरेक्ट मंदिरापाशी. हा मंदिराचा कळस. वर लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे. बघा इथून कसं दिसतं तलाव वगैरे. हनुमान टेकडीवरून हिमायतबाग टेकडी आणि हा गोगाबाबा टेकडी बघा. आता झूम करतोय मी, लक्षात. समोरचा विद्यापीठ परिसर, विद्यापीठमधली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, इतर विभाग. हनुमान टेकडीवर पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झालेली मित्रांनो. तुम्ही नक्की हनुमान टेकडीवर या आणि बजरंग बलीचं दर्शन घ्या. बघा चारही बाजूनी सुरक्षित भिंत इथं बांधलेली. इथून बघा तुम्हाला लेणीकडे जाणारा रोड दिसेल, आणि ही अतिशय डार्क झाडी, विद्यापीठ परिसरामधली झाडी. बघा किती छान वाटतं. हे आपलं हनुमानाचं मंदिर, बली की जय. तुफान हवा आहे बघा मित्र, तुफान हवा. अविस्मरणीय अनुभव बघा इथला. तर तुम्हाला झूम करतो. लेणीकडे जाणारा रस्ता. हा लेणीकडे जाणारा रस्ता आहे, आणि त्याच्या बाजूलाच बघा इथं छोट्याशा तलावाचं काम चालू आहे. इथं पाण्याचा संच वावायच्यासाठी खोदकाम चालू आहे बघा. फार सुधारणा होत आहे मित्रांनो. इथं अप्रतिम आहे सगळं काही. एक जबरदस्त पर्यटन स्थळ म्हणून इथला भाग. हा एक नवीन सिमेंटचा रोड बांधण्यात आलेला आहे. हा रोड डायरेक्ट आपल्या हर्सूलच्या तलावाकडे जातो, हर्सूल जेलकडे जातो बघा. निसर्ग आहे बघा कसं छान आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 2 टाक्या आहेत. किती छान आहे मित्रांनो. बघा हे बजरंग बलीचं दर्शन करूया मित्रांनो आपण आता. बजरंग बली की जय.